नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाऊ ते साऊंडवर. आज तारीख होती लग्नाची वाकदमध्ये. आज जावं लागलो. भाऊ बघा, मला गाडी हाणायची पण देरी नाही. भाऊला थोडी प्रॉब्लेम आहे म्हणून गाडी अलीकडं थांबावं लागते, गावाच्या अलीकडं म्हणून थांबलो होतो. आणि आता पोचलो आपण गावात आणि तिथं पाहुण्यानं बोलवलं होतं आपल्याला तिथं रस्ता दाखवायला, म्हणून आपण जावं लागलो गाडी लॉक करून सगळी. भाऊची स्टाईल बघायला लगे, आता चष्मा-गिष्मा घालणं लगे, फोटो काढणं लगे. आणि आता भाऊ चहा पितात. चहा पिणं झाल्यावर आपण आता धुकलो गाडी घेऊन मेन स्टॉपवर आपल्या. आणि गाडी उभं आता आणि आपण गाडी लावावं लागलो तिथं. गाडी लावल्यावर आता साऊंड चेक करू लागलो. साऊंड चेक झाल्यावर बसलो आपण आता सगळी इथं बोलत. आणि बघा, एकला जात फोन पाहत बसलं. आणि मग डबल वरात निघली. भाऊचं नाचणं चालूच होतं एनी टाईम तिथं. वर खाली मागं पुढं कुठं जिथं जागा भेटली तिथं नाचू लागले. उत्तम भाऊ जरा जोशमध्ये होते आज, नाचणं गिचणं डान्स गिन्स पहिले. मग चालता साऊंड बंद केला आणि आपण आता गेलो तिथं, लग्न होते तिथं. आणि तिथं जाऊन आता बसलो जेवायला आपण सगळे. बघा, पत्रावळ्या वाटणं चालू होत्या आणि आता लगेच जेवणाला सुरुवात झाली. मग साऊंड उघडायला आता वरात निघायची. मग नवरदेवाची वरात निघली, इथून चालू झाला डान्स. मग बघा, डायरेक्ट नवरदेव चालला इथं नाचायला लगे, मस्त गाणे गिणे मित्रासोबत लगे. त्या बाबाचं थोडं वेगळंच चालू होतं, दारू पिऊन लगे इथं गाडीत येऊन नाचणं. आणि आमचे कार्तिक आहे बाहेर, जे संघ भेटलं त्याच्या संघच नसते, कोणी असू दे काय घेणं देणं नाही. वयाचे लिमिटच नाही त्याचं, कसं नसते येड्यावानी. आता बघा त्याची स्टाईल बघा, वेगळीच कुठं पण जरा वेगळीच करते. कुठं येडे चाळी चालूच राहतात, लिमिट नाही त्याची कुठं.